आजच्या कथेचं नाव आहे अवकात. एक सुंदर असं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एका गाढवाची आणि सिंहाची मैत्री झाली. गाढवाची आणि सिंहाची काय झाली? मैत्री झाली. तो गाढव आणि सिंह नेहमी सोबत राहायची आणि ते दोघं सोबत राहिल्यामुळं साहजिकच आहे ना, त्या जंगलामधले इतर प्राणी काय होऊ लागले, ते सिंहामुळे त्या गाढवाला सुद्धा घाबरू लागले ना. सिंह आणि गाढव सोबत आले की कोल्हे असतील, लांडगे असतील, काय व्हायचे? पळून जायचे. त्यांचा धावाच्या धावा जरी जथ्था जरी असला तरी ते काय व्हायचे? पळून जायचे. गाढवाच्या मनामध्ये एक अहमपणा बाळगायला लागला की हे आपल्याला बघून काय होत आहे, घाबरतेत, आपल्याला पळून जाते सगळे. आणि मग एक दिवशी असंच झालं. आता सगळ्यांना वाटायला लागलं की गाढव आणि सिंह मित्र आहेत. गाढवाच्या सोबत नेहमी सिंह असतो. एक दिवशी असंच आपले काही कोल्हे जंगलामध्ये चरत होते, खात होते आणि कोल्हे त्या ठिकाणी बसलेले असताना अचानक त्या ठिकाणी गाढव आला. कोण आला? गाढव आला बरोबर या कोल्हे घाबरले. कोल्ह्यांना माहित होतं की हे दोघे काय असतात, सोबत असतात. कोल्हे सुटले ना पळत. गाढवाला वाटलं मला बघून कोल्हे काय झाले, घाबरले. गाढव त्यांच्या मागे पळत सुटलं. कोल्हे पुढं, गाढव मागं, कोल्हे पुढं, गाढव मागं. लांब जंगलात गेल्यानंतर त्या गाढवाने त्यांना भरतो ताणलं ना, भरतो पळवलं. मग दमछाक झाल्यानंतर धापा टाकत गाढव माघारी आलो. माघारी आल्यानंतर सिंहाकडे गेला आणि म्हणाला, सिंह महाराज, हो असं आज कोल्ह्यांना ताणवलं म्हणता, असं पळवलं म्हणता, हो पळायला ते मला घाबरून. यावर सिंह थोडा हसला आणि सिंह म्हणाला, राजा ते तुला नाही घाबरले, तुझ्यासोबत मी असतोय ना म्हणून ते घाबरून पळून गेले. आणि त्यांना जर कळालं असतं ना आमच्या मागे गाढव पळतय, त्यांनी तुला तिकडच काय केलं असतं, मारून टाकलं असतं, तुझी शिकार केली असती. कोणी? त्या कोल्ह्यांनी. खाल्ला असतं का नसतं रे? त्यांना जर माहित झालं असतं की सिंह याच्या बरोबर नाही तर त्या कोल्ह्यांनी गाढवाचं काय केलं असतं. म्हणून आपण कधी दुसऱ्याच्या जीवावरती रुबाब करायचा नाही. दुसऱ्याच्या सपोर्ट वरती आपण कधी रुबाब करायचा. आपण आपल्या स्वतःच्या जीवावर, स्वबळावरती जे करता येईल ते करायचं. दुसऱ्याच्या जीवावरती कधी ऍट मारायची, बरोबर की नाही? आपण आपल्या अवकातीमध्ये राहायचं. आपल्या सोबत एखादा मोठा माणूस आहे, आपल्या सोबत एखादा कुणीतरी मोठा गडगंज शक्तिशाली मित्र आहे, म्हणून आपण डेअरिंग करायची. आपण आपल्या लायकीतच, आपण आपल्या अवकातीतच राहिलं पाहिजे. त्यातच आपलं भलं आहे. नसता कधी कधी आपला घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण काय राहिलं पाहिजे, आपल्या अवकातीतच राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं रे या कथेवरून? कधी पण दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मारायची. राईट, कधी पण दुसऱ्याच्या जीवावरती शायनिंग मारायची नाही. हाच काय आजच्या कथेचा बोध आहे.